आमच्या खास दोस्तांचे टायनी टेल्स विथ पिऊ द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आत्ताच बेल आयकॉन प्रेस करून टायनी टेल्स विथ पिऊ द स्टोरी टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन गोष्टींचे अपडेट्स मिळवा. माझं नाव प्रियांका आणि आज मी एक तुम्हाला कृष्ण जन्माची गोष्ट सांगणार आहे. तर या कथेला सुरुवात झाली ती मथुरेच्या राज्यात. या दिवशी मथुरेमध्ये जिकडे तिकडे सुंदर अशी सजावट केली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. आणि का नसणार, कारण त्या दिवशी मथुरेचा राजा उग्रसेन याची कन्या देवकी हिचा विवाह यादव कुळातील वसुदेवा बरोबर होणार होता. अतिशय आनंदात त्यांचा लग्न सोहळा पार पडतो. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वसुदेव आणि देवकी निघत असताना देवकीचा भाऊ कंस तिथे येतो आणि त्यांना म्हणतो, या दोघांचा रथ मी स्वतः घेऊन त्यांची वरात वसुदेवाच्या घरी सोडणार आहे. तो रथाची सर्व सूत्रे हातात घेतो आणि त्यांची वरात मंगल वाद्यांच्या सुरात निघते. सारी मथुरा आनंदोत्सव साजरा करत होती. पण इतक्यात आकाशात काळे कुट्ट मेघ जमा होतात. आकाश पूर्णपणे भरून येते आणि विजेच्या कडकडाटासारखा आवाज आकाशात घुमतो. हे मूर्ख कंसा, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय, कारण देवकीचा 8वा पुत्र तुझा अंत करेल. हे ऐकून कंसाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा चेहरा रागाने लाल लाल होतो. तो देवकीकडे रागाने पाहतो आणि तिचा हात हातात धरून तिला म्हणतो, थांब, आत्ताच तुला ठार मारतो आणि ही आकाशवाणीच खोटी ठरवतो. तो तिच्यावर हात उचलणार एवढ्यात वसुदेव मध्ये पडतो आणि त्याला म्हणतो, अरे कंसा, काय करतोयस? देवकी तर तुझी बहीण आहे, तू असं नाही करू शकत. कंस त्याला रागाने म्हणतो, अरे वसुदेवा, आत्ताच तू ऐकलंस ना, देवकीचा 8वा पुत्र माझा जीव घेईल, म्हणून माझा जीव वाचवायला मला तिला ठार करावंच लागेल. वसुदेव त्याला म्हणतो, अरे पण कंसा, एका स्त्रीला मारायची अपकीर्ती कशाला ओढून घेतोस? देवकी तर निष्पाप आहे. मी तुला माझा शब्द देतो, जेव्हा देवकी एखाद्या मुलाला जन्म देईल तेव्हा ते मूल आम्ही तुझ्याकडे आणून देऊ आणि मग त्या मुलाचं पुढे काय करायचं ते तू ठरव. कंसाला वसुदेवाचं म्हणणं पटतं, पण तो मनातून खरं घाबरलेला होता. म्हणून तो वसुदेव आणि देवकीला कारागृहातच बंदी म्हणून ठेवतो. काळ जात होता, दिवस सरत होते. देवकी आणि वसुदेवाला एक एक करत 7 अशी मुले होतात. आणि जरी आकाशवाणी ही 8व्या मुलाची होती, तरीही तो क्रूर कंस या 7ही मुलांना मारतो. आणि या झालेल्या सर्व प्रकारामुळे वसुदेव देवकी फार दुःखी होतात. काही काळाने एका रात्री मोठं वादळ येतं आणि खूप पाऊस पडायला लागतो आणि यमुना नदीला पूर येतो. त्याच मध्यरात्री देवकी तिच्या 8व्या बाळाला जन्म देते. देवकी थकून झोपून जाते. तेवढ्यात ते कारागृह एका दैवी तेजाने लखलखतं आणि आकाशवाणी होते, वसुदेवा, उठ, तुझ्या बाळाला गोकुळामध्ये नंद महाराजांकडे घेऊन जा. तिथे त्याच्या बायकोने म्हणजेच यशोदेने एका नवजात मुलीला जन्म दिलाय. तुझ्या बाळाला तिथे ठेव आणि त्या नवजात मुलीला इथे घेऊन ये. तुझ्या बाळाचा नंद आणि यशोदा खूप चांगला सांभाळ करतील आणि त्याला सुरक्षितही ठेवतील. आकाशवाणी संपताच परत कारागृहात अंधार पसरतो. मग वसुदेव त्या नवजात बालकाला एका टोपलीमध्ये घेऊन गोकुळ नगरीकडे निघतो. आणि त्याच वेळेस आश्चर्य म्हणजे कारागृहाची सर्व दारे आपोआप उघडतात.
आणि तिथे राखण करत असलेले द्वारपाल गुंगीत असल्याप्रमाणे गाढ झोपी जातात. वसुदेव रात्रीची वाट काढत त्या टोपलीमधल्या बाळाला डोक्यावर घेऊन पुढे जात असताना त्याला यमुना नदी पार करायची असते आणि त्या प्रचंड पूर आलेल्या यमुनेच्या पात्रातून पायी जाणे अशक्यच होते. तेवढ्यात तिथे शेषनाग येतो आणि आपल्या फण्याने त्या टोपलीतल्या एवढ्याशा बाळाचे संरक्षण करतो. आणि तेव्हाच यमुना नदी सुद्धा आपला प्रवाह सौम्य करून वसुदेवाला वाट करून देते. मजल दर मजल करत वसुदेव गोकुळात पोचतो आणि बाळाला यशोदेपाशी ठेवून आणि त्यांच्या बाळाला यशोदेपाशी ठेवून यशोदेच्या बाळाला टोपलीत ठेवतात. परत येताना सुद्धा शेषनाग आणि यमुना नदी त्यांना मदत करतात. वसुदेव बाळाला घेऊन कारागृहात येतो. काही वेळातच ते बाळ मोठ्याने रडते. मग कारागृहातील सगळे जण जागे होतात आणि तिथले द्वारपाल ही बातमी त्या दुष्ट कंसाला जाऊन सांगतात की झालेलं बाळ मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकताच कंस लागोलाग कारागृहात येतो आणि म्हणतो, मुलगा असो वा मुलगी, तिला जगण्याचा काही अधिकार नाही. असं म्हणून कंस त्या बाळाला उचलून उंच हवेत फेकणार तेवढ्यात एक चमत्कार घडतो. ते उंच फेकलेलं बाळ अष्टभुजा दुर्गेचं रूप घेतं. सिंहावर बसलेली दुर्गा त्याला म्हणते, हे दुष्ट कंसा, तुला मारणारा या जगात आधीच आलाय. तुझा अंत तो लवकरच करेल. तुला आता कोणीही वाचवू शकणार नाही. असे म्हणून ती देवी अदृश्य होते. तिकडे गोकुळात नंद आणि यशोदा आपल्या छोट्याशा बाळाचे नाव कृष्ण ठेवतात आणि मोठा होऊन तोच कृष्ण दुष्ट कंसाचा वध करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असणार, हो ना? तर आणखीन अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या टायनी टेल्स विथ पियू द स्टोरी टेलर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बाय.